स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि वाळवण रेसिपीमध्ये। तर आज आपण साबुदाणा आणि बटाटा याचे पापड करणार आहोत। एकदम झटपट तर म्हणता येत नाही, कारण बराच वेळ लागतो आणि केल्याशिवाय होत नाही। तर चला सुरुवात करूया। तर बटाटा घेतलेले आहेत 2 किलो आणि शाबू घेतलेला आहे अर्धा किलो। तर रात्रीच शाबू मी भिजू घातलेला, कारण चांगला भिजला की टम फुगतेत पापड्या किंवा काही पण। आणि बटाट्याची छाल काढून घेतला आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, जवळजवळ 50 ग्रॅमपेक्षा जास्त आहे त्या। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता इथं मी ओबडधोबड मिरची वाटून घेते, मिरचीमुळे छान टेस्ट येते। आणि बटाटा पण मी खिसून घेतलेला आहे आणि साबुदाणा आता चला टाकूया आपण। तर पाण्याला उकळी आले का नाही, मग थोडंसं गरम पाणी साईडला काढायचं आणि पाणी किती घ्यायचं तर साबुदाणापेक्षा डबल पाणी घ्यायचं। आणि मीठ चवीनुसार, इथं मी मोठं मीठ वापरलेलं आहे, तर टेस्टप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता। पाणी गरम झालं की मग त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर मग परत पाणी उकळून द्यायचं आणि साबुदाणा टाकून घ्यायचा आणि साबुदाणा चांगला शिजवून द्यायचा। तर साबुदाण्याला शिजायला काही एवढा टाईम लागत नाही, पटकीनी शिजतो। आता इथं चांगलं मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते मी। आणि झाकून काढल्यानंतर बघा इथं चांगला साबुदाणा शिजलेला आहे। तर हे आता तुम्हाला पातळ दिसतो, पण बटाट्याचा किस टाकला की मग तो घट्ट होतो। तर आता मी बटाट्याचा किस टाकून घेते। साबुदाणा जवळजवळ 90% शिजलेला आहे, कारण साबुदाणा जर कच्चा राहिला तर ते पापड्या परत मग उलतेत, उन्हात वाळेल तशा उलतेत आणि त्याचे मग तुकडे होतेत। तर बटाट्याचा किस टाकून परत शिजवून चांगलं घेते। तर इथं बघा तुम्ही पाणी थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी परत जे काढून ठेवलं होतं ते परत 1 तांब्या पाणी टाकलं, म्हणजे कसं मस्त अशा घट्ट होत नाही, पातळ होत नाही। तर झाकून परत थोडंसं शिजवून घेतलं तर बटाटा बघायचा की कच्चा नाही राहिला पाहिजे, म्हणजे असं शिजल्या की येतं लक्षातच आपल्या पटकीने। तर इथं बघा आता झालेलं आहे माझं, तर मी तुम्हाला दाखवते। तर चांगला मऊ झालेला आहे बटाटा। तर आता आपण पापड्या करायला टाकणार आहोत उन्हाला। तर आता इथं खाली मी एक कापड टाकला आणि वरती पॉलिथिन पेपर टाकलेला आहे। तर ह्या पेपरवरतीच टाकावे लागतात, म्हणजे पेपरवरतीच आपण टाकतो, कारण कपड्यावरती चिकटते तर हो सकता निघायच्या नाही ती। तर इथं मनपसंत छोट्या मोठ्या आपण घालू शकता तुम्ही। तर इथं मी मीडियम साईजच्या पापड्या घातलेल्या आहेत, कारण परत जर जास्तच मोठ्या घातल्या तर मग परत तळताना खूप तेल टाकावं लागतं आणि तसं बी तेल तळलेलं मग परत खराब होतं। तर इथं झालेल्या आहेत माझ्या सगळ्या पापड्या। तर इथं बघू शकता एवढ्या 2 किलो बटाटा आणि अर्धा किलो शाबूच्या एवढ्या झालेल्या आहेत। तर एवढ्याच आपण करणार आहेत। तर चांगल्या मस्त दिवसभर कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आणि 5 वाजता उलटा पलटा करायचा। तर 5 वाजता केल्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचे आहेत मी, दुसऱ्या दिवशी पण 2 तास मी उन्हात ठेवलेलं होतं। तर चांगल्या कडक मस्त झाले आहेत, डब्यात भरून ठेवायसारख्या झालेल्या आहेत त्या, बिलकुल वल्ल्या राहिलेल्या नाहीत। आता मी तुम्हाला तळून दाखवते किती छान अशा फुगते त्या। आणि तळायला बघा तेल किती थोडंसं टाकलेलं आहे मी, तर थोड्याशा तेलामध्ये पण खूप छान अशा बघा इथं फुगते त्या पापड्या। तर चवीला एकदम मस्त झालेले आहेत। शेवटी आपण जे करतो त्याच्याच टेस्टवर अवलंबून असतं, तर त्याच्याप्रमाणे तिखट मीठ वापरलं त्याप्रमाणे टेस्ट असते। आणि शिवाय बटाटा आपण जास्त टाकतो, शाबू जर जास्त टाकला तर मग तेल खूप पेतो तो, आणि तेल तर हानिकारक असतं। तर आता छोटासा व्हिडिओ आहे, आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बघत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।